दरम्यान निकाल आमच्याच बाजूने येईल यामध्ये शंका नाही असा दावा बच्चू कडू करतायत। अपक्षांच्या आम्ही नेहमी संपर्कात असतो, ते आमच्या सोबत असतील असा विश्वास त्याच्यानंतर आता भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलेला आहे। तर आमचे सरकार येईल आणि 250 जागा आमच्या येणार असा दावाही त्यांनी केलेला आहे। त्यांच्याशी याविषयी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। 2 दिवस निकालाला लागले। एकूणच राज्यामधील सर्व उमेदवार नेते आता रिलॅक्स मूडमध्ये आहेत। आपल्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, कुलाबा मतदारसंघाचे ते उमेदवार सुद्धा आहेत। आज बघतो आपण एक वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळत आहेत। खरं तर निकालाचं टेन्शन हे तुमच्या डोक्यामध्ये आहे असं दिसतंय, मात्र आजचा दिवस वेगळा। आज नक्की काय नियोजन आहे? नाही, मला निकालाचं मुळीच टेन्शन नाही आहे। माझ्या मतदारसंघात तर मुळीच नाही आहे आणि राज्यात पण परिस्थिती अत्यंत चांगली आहे। जे संकेत मिळत आहेत त्यातून स्पष्ट बहुमत हे महायुतीला मिळताना दिसत आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या काळात 23 तारखेनंतर महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन होईल। जे अपक्ष उमेदवार निवडून येतील त्यावरती मदार राहील सरकार स्थापनेची, असं एकंदरीत पाहायला मिळत आहे। नक्की अपक्षांसोबत आता संवाद साधण्यास सुरुवात झाली आहे का? तुम्हाला तुमचं गणित याबद्दल काय वाटतं? नाही, अपक्षांबरोबर संवाद नेहमीच होता, असं नाही की नव्हता। यापूर्वी पण पूर्ण बहुमत असताना महायुतीला पण अपक्षांनी चांगली साथ दिलेली आहे। त्यामुळे अपक्षांबरोबर संवाद ठेवून त्यांना सोबत घेणं हे आमची बहुमत यावं किंवा आलं किंवा न यावं कुठच्याही परिस्थितीत अपक्षांना पण सोबत ठेवून त्यांचा पण सहकार्य प्राप्त करणं हे आम्ही नेहमीच करतो। पण या ठिकाणी जर बघितलं तर तुमचं वैयक्तिक पातळीवर किंवा भाजपचं एकंदरीत काय मत आहे की किती जागा निवडून येतील? माझं वैयक्तिक मत आहे की 175 म्हणजे 250 जागा महायुतीच्या निवडून येतील। सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकूण 250 जागा निवडून येतील असं राहुल नार्वेकर यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।